ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन यांच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित अवयवदानाचा जागर या जनजागृती कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसिद्ध अभिनेते, खासदार आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या मनोगतात अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे सांगितले. दृश्य माध्यमांच्या प्रभावातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मृत्यूनंतरही अनेकांना जीवनदान देण्याची संधी म्हणजे अवयवदान असा भावनिक संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. त्यानंतर अवयवदान जनजागृतीवर आधारित शाहिरी पोवाड्याने उपस्थितांना प्रेरित केले. या प्रसंगी मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनचे कार्यकर्ते प्राध्यापक अशोक सोनवणे आणि सुप्रिया मोरे यांनी नाशिकमध्ये अवयवदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी अवयवदान, समुपदेशन, जनजागृती, रुग्णालयाशी समन्वय आणि समाज प्रबोधनासाठी फाउंडेशन सातत्यानं कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अवयवदान चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टरांचे, ऋषिकेश हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि अवयवदान समुपदेशकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉक्टर संजय रकिबे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना अवयवदानाची सामूहिक प्रतिज्ञा दिली. या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी प्रभावी शैलीत केले. शाहीर प्रवीण जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पोवाड्याने अवयवदानाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांनी सुरू केलेल्या अवयवदान जनजागृतीच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून अधिकाधिक नागरिकांनी अवयवदाता म्हणून पुढे येण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. स्वर्गीय भाऊसाहेब मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी हा जो एक महायज्ञ, ज्याला मी म्हणेन, हा अवयवदानाचा जो महायज्ञ हा प्रज्वलित केलाय, या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा खरं तर माझी मनापासून इच्छा होती. परंतु गेले 3-4 दिवस मागचे काही आपण पाहिलं, मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस सुरू होता. सुप्रिया मोरे मॅडम असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांची फार इच्छा होती. त्यांनी सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा सुद्धा केला आणि जसं आता सर म्हणाले त्या पद्धतीनं जेव्हा ही गोष्ट घेऊन ते माझ्यापर्यंत आले तेव्हा माझ्याकडे अजूनही मी स्वतः अवयवदानाचा फॉर्म हा भरलेला आहे. माझे GS मेडिकल कॉलेज मधले सिनियर डॉक्टर आकाश शुक्ला यांच्या माध्यमातून जेव्हा माननीय राजेशजी टोपे हे आरोग्यमंत्री होते त्याचवेळी या संदर्भातला फॉर्म सुद्धा मी भरलेला आहे. आणि जेव्हा मी सुप्रिया मॅमना भेटलो त्यानंतर डॉक्टरांविषयी मी कायम ऐकून होतो, कारण एक फार मोठी गोष्ट, एक फार मोठी चळवळ एखादी व्यक्ती सुरू करते आणि ती व्यक्ती सुरू करून ती त्याच पुरती थांबत नाही.
तर अव्याहतपणे 22 वर्ष म्हणजे 22 दिवस एखादी गोष्ट केली तरी आपल्याला असं वाटतं आपण खूप चांगली काहीतरी सवय लावून घेतली, आणि एक माणूस मात्र तब्बल 22 वर्ष एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो. ही गोष्टीचा ध्यास घेत असताना अनेक देशातल्या ग्रीन कॉरिडॉर्सचे पायाभरणी असेल किंवा त्याचे पायोनियर होणं असेल, ही गोष्ट डॉक्टरांनी ही साध्य करून दाखवली. त्यातून कितीतरी कुटुंबांना ही एक संजीवनी मिळाली, त्यातून कितीतरी कुटुंबांना एक आशेचा किरण हा त्यांच्यासाठी पल्लवित झाला. आणि मला वाटतं की जे डॉक्टरांचं कार्य होतं हे केवळ मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनसाठी नाही, तर अखिल मानव जातीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि जेव्हा जो काळ नक्कीच असा होता की नाशिकमधले मेडिकल ॲडव्हान्सेस आणि या सगळ्या संदर्भात अनेकांच्या मनात अनेक शंका असताना अत्यंत धडाडीनं निष्ठेनं डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांनी जे कार्य केले, हे नाशिक परिसर असेल, नाशिक जिल्हा असेल, किंबहुना संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल, इथल्या कितीतरी कुटुंबांना एक आशेचा किरण देणार आहे. आणि डॉक्टरांनंतर सुप्रिया मॅम या सातत्यानं ही गोष्ट पुढे नेण्याचा जो त्यांनी विडा उचलला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटतं की सुप्रिया मॅमचं जेव्हा मी काम पाहतो तेव्हा पुराणातल्या कथेनुसार त्या सत्यवानाच्या सावित्रीनं यमाकडे जाऊन सत्यवानाचे प्राण आणले की नाही मला माहीत नाही, पण जे काम आज सुप्रिया मॅम करतायत, जे काम आज मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे नेलं जात आहे, मला वाटतं की स्वर्गीय भाऊसाहेब मोरे यांचं जे काम आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, म्हणजे माणूस जगतो, माणूस जातो, पण माणसाचं स्वप्न जेव्हा चिरंतन होतं तेव्हा मला वाटतं त्याला मृत्युंजय हे नाव आणखी यथार्थ होतं. आणि त्यासाठी सुप्रिया मॅम आपल्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आपणा सर्वांना विनंती आहे की मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनच्या माध्यमातून या चळवळीसाठी आपण सर्वांनी जॉईन व्हावं. यातून जास्तीत जास्त या अवयवदान चळवळीचा प्रचार आणि प्रसार हा होणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे मरावे हे मानवतेचं कार्य केलेलं आहे. हे मानवतेचं कार्य, हा मानवतेचा महायज्ञ त्यांनी अवयवदानाच्या माध्यमातून प्रज्वलित केलेला आहे. हा उत्तरोत्तर प्रत्येक माणसाच्या मनात प्रज्वलित व्हावा. ही कृतज्ञतेची भावना, ही मानवतेची भावना, ही अवयवदान चळवळीच्या जागरूकतेची भावना ही प्रत्येकाच्या मनात ही रुजावी, ही प्रत्येकाच्या मनात फोफावावी. आणि त्यातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये कित्येक कुटुंबांना आशेचा किरण हा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज 11 जुलै 2026 आज आम्ही आपले प्रेरणास्थान स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचा प्रथम स्मृती दिन हा अवयवदान जनजागृती यातनं का करतोय, तर डॉक्टर भाऊसाहेबांचं कर्म कांड यापेक्षाही आपण काय कर्तव्य करतो याकडे जास्त यामध्ये त्यांचं एक विचार होता की नाही, आपण देवपूजा वगैरे ह्या सगळ्या करतो, परंतु आपली खरी पूजा आहे ही मानवतेची पूजा आहे आणि त्याकरता आपण कार्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यू पश्चातही त्यांनी त्यांच्या देहाचं कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता माझा देह दान करा असं सांगून ठेवलेलं होतं आणि ते आम्ही त्याप्रमाणेच केलं. तसेच वर्षश्राद्ध अथवा आपण म्हणूया की श्राद्ध ह्या देखील त्यांना संकल्पना तितक्याशा रुचत नव्हत्या म्हणण्यापेक्षा की नाही, जर आज आपण आधुनिक युगात आहोत तर आपण आधुनिकतेप्रमाणे आजूबाजूला आपल्या काय आहे हे बघून पुढची वाटचाल करायला हवी. म्हणूनच तो स्मरण दिन आम्ही एक स्मृती दिन म्हणून अवयवदान जनजागृती या माध्यमातून आता करत आहोत. कारण सन 2003 मध्ये जी गोष्ट अशक्य वाटत होती ती प्रत्यक्ष, जी स्वप्नवत वाटत होती ती प्रत्यक्ष घडली केवळ आणि केवळ
एका अवयदाता एका दात्याच्या कुटुंबाच्या निर्णयामुळे घडू शकली आणि चेन्नई इथून यकृत चार्टर्ड विमानाने हैदराबादला आले. आपल्या ऐकवात एवढंच आहे की चार्टर्ड प्लेन म्हणजे फक्त प्रतिष्ठीय ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांनीच ती सुविधा उपलब्ध होऊ शकते, पण तसं नाहीये. 2003 मध्ये देखील धडधडणारे यकृत चार्टर्ड विमानाने हैदराबाद मधल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आले आणि एका तरुण डॉक्टरला त्यामुळे जीवनदान मिळालं. एक दाताच्या कुटुंबाच्या निर्णयामुळे घडू शकलं. परंतु मला एक गोष्ट अजूनही सांगावी वाटते की ही सगळी घटना घडण्याकरता आपण म्हणतो ना अनसंग हिरोज, पडद्यामागे काही व्यक्ती असतात ज्या मुलांनाच कधीच माहीत होत नाही आणि ते त्यांचं कार्य करत असतात, कुठली अपेक्षा न ठेवतात. तसे आमच्या आयुष्यात प्रामुख्याने मी 5 जणांची नावांचा उल्लेख न म्हणणार. मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मला असं वाटलं की आजचा दिवस त्यांचं कार्य, त्यांच्या ज्या उदात्त हेतूने आमच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले ती नावं घ्यायलाच हवी. ज्याच्या नावातच देव आहे. डॉक्टर मनोज गुलाने, बुद्धी आणि प्रेमाचा संगम. बिजू नाना पाटील, खऱ्या अर्थाने मामा भाच्याचे अतूट नाटक, प्रेमाचं. आणि सर्वात शेवटी एक नाव असं आहे, प्रकाशभाई पंड्या. प्रकाशभाई, તમે પ્લીઝ હું જે કહું છું એ સાંભળો. प्रकाश पंड्या हे जे आहेत हे गुजराती आहेत आणि गेले 30 वर्ष ते आज तयागत ते आमच्या सोबत आहेत आणि आपण म्हणण्यापेक्षा नवजीवन जे लाभलं हे सर्व आहेतच, पण एक अशी ही व्यक्ती आहे जी आज आपल्यात नाहीये. ते म्हणजे स्वर्गीय माधव आप्पा पाटील, ज्यांच्या पुढे मी नतमस्तक याकरता होते की मी इथे नसताना देखील, नाशिकमध्ये नसताना देखील, हैदराबादमध्ये असताना देखील त्यांनी जी मदत नाही मी म्हणणार की त्यांची जी सद्भावना होती त्यामुळे नवजीवन मिळू शकले आणि आज आम्ही तुमच्या समोर येऊ शकलोय. आणि माझा आणि डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचा अनेक वर्षांचा संबंध 1994 साली मी जेव्हा प्रथम नाशिकमध्ये आलो त्यानंतर ते गेल्या वर्षीपर्यंत सगळं काय मी सांगितलं नाही. सोनवणे सरांनी त्यांचा आजाराचा प्रवास हा काही प्रमाणात तुम्हाला सांगितला, परंतु त्यांचं निदान होण्यापासून त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन कसं शोधून काढायचं या सगळ्या प्रवासाचा मी एकदम जवळचा साक्षीदार आहे. बऱ्याच ठिकाणी मी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये हजर होतो आणि जे काही चढउतार झाले ते सर्व मी प्रत्यक्ष बघितलेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर भाऊसाहेब मोरे हे विजनरी होते, त्यांना अत्यंत दूरदृष्टी होती. आपल्या भागामध्ये कशाची कमतरता आहे आणि आपण काय नवीन करू शकतो याबद्दल त्यांना कायमच त्यांचे विचार असायचे. असं जाणवायचं की ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी अवयवदान या क्षेत्रामध्ये खूप काम केलं. त्याबद्दल आम्ही अनेक वेळेला चर्चा केल्या आणि एक प्रकारे त्यांनी या चळवळीला वाहून दिले. आणि याच्या मागे ऑफकोर्स एक भावना होती की कुणीतरी अवयवामुळे मला सेकंड आयुष्य मिळालं तसंच दुसऱ्यालाही मिळावं आणि अवयवदान या संकल्पनेबद्दल जे गैरसमज आहेत समाजामध्ये तर तसे राहू नयेत म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे, समाजाचं उद्बोधन करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे
अवयवदानाची चळवळ जर आपल्याकडे रुजली तर मग खूप लोकांचं कल्याण होईल. हरी. सर्वांनी म्हणायचंय राम कृष्ण हरी. आपलं कोणतंही कार्य हे मंगलमय होत असतं. मग आमच्या संतांनी सांगितलंय सकळ मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणजे भगवंताच्या नामानं सुरुवात करावी. मग या ठिकाणी उपस्थित सर्वांचे या ठिकाणी स्वागत करते. हरिभक्त आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आता बघा, इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की आपण आपल्या खिशातून 1 रुपया जरी द्यायचा म्हटला की आपण त्याचा 10 वेळेस विचार करतो. किती वेळेस? 10 वेळेस विचार करतो. काय विचार करतो बरं? की हा याचा काय उपयोग करेल, कशासाठी खर्च करेल, कुठं काय आणेल, हे आपल्याला काही माहिती. मग आम्हाला सर्व माहिती असणारे इतिहासातले व्यतिरेखा म्हणजेच अंगराज कर्ण हे तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकले आहे. जे आयोजित जागर अवयदानाचा स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयदानाच्या जागर हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत. सर्वप्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही या ठिकाणी अवयदानाचा पोवाडा आपल्या समोर सादर करीत आहोत. समाजवादीच्या मार्गाने आगे कूच करणारा हा माझा प्राण, आणि हा माझा प्राण म्हणजे हा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये जन्म आले ते संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत मीराबाई. आणि याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतीवीर. याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्या सीमेवर उभे असणारे आपले सैनिक. म्हणून सुरुवातीला आम्ही या महाराष्ट्राला वंदन करत आहोत.